मस्त अशी नवीन ट्रेंडिंग बाही डिझाईन. तर पहा अशा प्रकारे कॅनव्हासवरती काय करायचं, हिल स्टाईलने आकार आखून घ्यायचा, जसा मी आखून दाखवलेला आहे तसा. तर पुन्हा काय करायचं, त्याच्या विरुद्ध दिशेने पहा कॅनव्हास पारदर्शक असतं, त्याच्यामुळे दुसऱ्या साईडनं ते आपल्याला आखून घेता येतं. आता आखून घेतल्यानंतर काय करायचं, हा पॅच जो आहे तो अस्तरच्या वरती मांडायचा आणि अस्तर आणि बाही ही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने मांडून घ्यायची. तर जिथं आखून घेतलेला आहे तिथं काय करायचं, शिलाई करून घ्यायची परफेक्ट आणि मस्त अशी. आता हा पॅच आहे तो कट करून काढायचा. पहा त्याला कट्स मारून घ्यायचे आणि साईडनं बाहीच्या दंडाच्या बाजूला टिपा मारून घ्यायच्या. याला उलट करून घ्यायचं. पहा आता जो साडीचा काठ असतो ना, तो काठ लावून काय करायचं, ही डिझाईन तयार करायची आहे. तर काठ मी दोन्ही साईडनं शिलाई करून घेतला परफेक्ट असा, अगोदर उलट आणि पुन्हा सरळ, आणि हा पॅच आहे तो बसवून घेतला. तर मस्त अशी पहा स्टायलिश बाही डिझाईन तयार झाली. आता याच्यावरती काय केलं मी, छान असे मोती बसवून घेतले. तर नवीन ट्रेंडिंग बाहीची मस्त अशी डिझाईन तयार झाली.